नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या 26 तारखेलाच आपला स्कॉलरशिपचा इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा पेपर आहे आणि या पेपरच्या दृष्टिकोनातून प्रश्नांचा सराव होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याच दृष्टिकोनातून मी तुमच्यासाठी जो 7वीचा पेपर क्रमांक 2 आहे आणि या पेपर क्रमांक 2मध्ये जे इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न आहेत, त्या 25 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी सोल्युशनसहित तुमच्यासमोर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहे. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द वेब. वेब पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचे, या ठिकाणी एक योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडावयाचे. अनिकेत अल्वेज. तर बघा, स्टार्स, प्लॅनेट्स, मून, सन. येस ही वॉन्ट्स टू बिकम ॲन ॲस्ट्रॉनॉमर. तर अल्वेज म्हणजे काय करतो, तो गेज म्हणजे टक लावून पाहतो, बरोबर. गेजेस ॲट, ऑलवेज सिम्पल प्रेझेंटमध्ये, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल रिलेटेड टू स्टडी मटेरियल. म्हणजे स्टडी मटेरियलशी रिलेटेड एक आपल्याला क्रॉसवर्ड पझल या ठिकाणी पूर्ण करावायचं आहे. त्यासाठी आपल्याला योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडावायचा आहे. तर आपण पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी ठेवूया. म्हणजे पहिल्यांदा येईल येस, बरोबर. त्याच्यानंतर येईल ये आणि त्याच्यानंतर येईल पी, बरोबर. इरेझर, शार्पनर आणि पेन स्टडी मटेरियलशी रिलेटेड आहे, बरोबर. क्वेश्चन नंबर 3, फाइंड आउट 2 मिल्क प्रोडक्ट्स फ्रॉम द ग्रीड, चूज 1 अल्टरनेटिव्ह. हे 2 मिल्क प्रोडक्ट्स आहेत या ठिकाणी आपल्याला ग्रीडमधून शोधावायचे आहेत. तर असं पाहू शकता तुम्ही, हे बटर आणि त्याच्यानंतर GHEE घी असे 2 मिल्क प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला या ग्रीडमध्ये सापडून जातील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अतिशय सोपे प्रश्न आहेत, पण अतिशय काळजीपूर्वक ती सोडणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 4, चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह, फाइंड द करेक्ट कंजक्शन. आपल्याला या ठिकाणी कंजक्शन म्हणजे उभयानी व्यव्यय या ठिकाणी शोधावायचं आहे. श्रेया लव्स टू गो ऑन अ रोलर कोस्टर ॲट सी हॅज फिअर अबाउट इट. तर कंजक्शन कोणतं आहे, तर या ठिकाणी एट, बरोबर. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5, चूज द पेअर विच इज नॉट करेक्ट. म्हणजे या ठिकाणी एक जी जोडी आहे ती ॲडव्हर्बची आणि व्हर्बची चुकीची आहे. तर बघा, जसं फास्टली होत नाही, कारण फास्ट हे ऑलरेडी कसं आहे, ॲडव्हर्ब आहे. ब्युटिफुल हे नाऊन आहे आणि ब्युटिफुली हे त्याचं ॲडव्हर्ब आहे. स्लोली, स्लो ॲडजेक्टिव्ह, स्लोली ॲडव्हर्ब. केअरफुली, तर फास्टली असं नाही, तर फास्ट हे ऑलरेडी काय, तर ॲडव्हर्ब आहे. म्हणजे तर कोणती पेअर चुकीची आहे या ठिकाणी, तर तुम्ही ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 6, विच इज द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर फॉर द फॉलोइंग, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेंटेन्स स्ट्रक्चर या ठिकाणी लीलावती लव्ड मॅथ्स. म्हणजे S+V+O म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, याचा अर्थ या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7, रीड द डायलॉग अँड फाइंड आउट द नंबर ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस इन इट, चूज 1 अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे कोणते, तर प्रश्नार्थी वाक्य किती येतो. हाऊ आर यू नंबर 1 आणि व्हॉट वेन आर यू कमिंग माय होम म्हणजे 2. या ठिकाणी 2 सांगणार पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 8, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. व्हॉट अ वंडरफुल फाउंटेन हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे आणि अर्थात एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस एंड्स विथ an exclamation mark, option number 3. Question number 9, complete the following sentence, choose 1 alternative. I had a great fun when I dash him. When I dash him. तर बघा, या ठिकाणी I had a great fun when I met म्हणजे खूप मजा येते जेव्हा मी त्याला भेटतो. म्हणजेच कोणतं, भेटतो म्हणजेच ऑप्शन नंबर 2. हां, तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. चूज 2 अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स.
2 अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत, पूर्ण म्हणजे घ्यायचे आहेत. द बकेट इज डॅश दॅन ग्लास. द बकेट इज डॅश दॅन ग्लास. तर दोन ऑप्शन कोणते, हे बकेट आहे आणि हा ग्लास आहे. तर पाहू शकता बकेट ग्लासपेक्षा कसा आहे, मोठा आहे, म्हणजे या ठिकाणी बिगर हा ऑप्शन नंबर 2 आणि बकेट ग्लासपेक्षा उंच पण आहे म्हणून टॉलर. ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 11. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह. ही वॉज वेअरिंग अ क्राऊन मेड ऑफ गोल्ड. या ठिकाणी आपल्याला ॲडजेक्टिव्ह अ क्राऊन मेड ऑफ गोल्ड हे एवढं आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे, तर हे मेड ऑफ गोल्ड. क्वेश्चन नंबर 12. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 12. स्टार्स डान्स्ड इन द स्काय. तर फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर जेव्हा निसर्गातील अचेतन निर्जीव गोष्टी जेव्हा सजीवाप्रमाणे वागतात, बोलतात, चालतात, वर्तन करतात, असं वर्णन ज्या ठिकाणी आलं असतं त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन असं हा फिगर ऑफ स्पीच होतो, म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. म्हणजे स्टार्स डान्स, म्हणजे डान्स आपण करतो, माणूस करतो, म्हणजे स्टार्स डान्स करू शकतात का, तर नाही. क्वेश्चन नंबर 13. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. स्टुडंट्स वेर मेकिंग अ लॉट ऑफ नॉईज इन द क्लास. विद्यार्थी वर्गात खूप गोंधळ करत होते. द टीचर वॉन्टेड दॅट द क्लास शुड बी क्वाईट. शिक्षकाला वर्ग कसा शांत पाहिजे होता. ही अर्ज देम डॅश अँड लिसन टू हिज वर्ड्स. त्यांनी त्यांना विनंती केली, काय केली, तर टू बी क्वाईट म्हणजे शांत बसण्याची. ऑप्शन नंबर 3. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 14 अँड 15. हा पॅसेज आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक वाचावायचा आहे. तर पहिला बघा पॅसेज तुम्ही काळजीपूर्वक वाचा. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्रिटल. ब्रिटल म्हणजे का हो, की जो अगदी सहजरित्या काय करू शकतो, फुटू शकतो, तोडू, आपण त्याला मोडू शकतो, बरोबर, ब्रेक्स इझिली. क्वेश्चन नंबर 15. ग्लास इज अ मिक्सचर ऑफ डॅश कंपोनंट्स. किती कंपोनंट्सचं मिक्सचर आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम, म्हणजे 3 घटकांचं मिश्रण आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 16. आता 16साठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आपल्याला आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंट आधारित एकच क्वेश्चन आहे त्या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता. तर ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही काळजीपूर्वक वाचा अँड कम्प्लीट द डायग्राम बाय ऑब्झर्विंग द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट. फुल क्रीम, टी स्पेशल, टोन्ड, डबल टोन्ड. तर हे सगळं काय हो, हे दुधाचे प्रकार आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी. टाईप्स ऑफ मिल्क्स. क्वेश्चन इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 17. तर क्वेश्चन नंबर 17साठी हा तुम्हाला एक ईमेलचा बॉक्स दिलेला आहे. त्यावर आधारित आपल्याला एकच प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 17. ऑन विच डे मोस्ट ऑफ द मेसेजेस आर रिसिव्ड. म्हणजे कोणत्या दिवशी सर्वात जास्त मेसेजेस या ठिकाणी रिसिव्ह झालेले आहेत, तर तुम्ही ते पाहू शकता. तर या ठिकाणी वेनसडे, म्हणजे सर्वात जास्त मेसेजेस या ठिकाणी कधी रिसिव्ह झालेले आहेत, तर वेनसडेला, म्हणजे ऑप्शन वेनसडेचं सांगणार कोणतं आहे, तर ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी. ओके. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 18. गो थ्रू द वेब पेजेस अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वेब पेज दिलेले या ठिकाणी एका वेबसाईटचं आणि या वेबसाईटच्या या वेब पेजवर आधारित आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर प्रश्न काय सांगतो बघा. जे वेब पेज आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे या वेबसाईट आहे ती. Anaga got less marks in English in SSC examination. She wants to verify it. Here is the website of SSC board to verify the marks. Where will Anaga click? तर या ठिकाणी अनघाला परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात 10वीच्या परीक्षेमध्ये मार्क्स खूप कमी मिळाले. सी वॉन्ट्स टू व्हेरीफाय इट. तिला ते मार्क्स काय करायचे, ते व्हेरीफाय करायचे, ते एकदा पडताळणी करून पाहिजेत. हेअर इज द वेबसाईट ऑफ SSC बोर्ड. SSC बोर्डची वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला इथं दिलेली आहे. वेअर विल अनघा क्लिक, म्हणजे तिला मार्क्स व्हेरीफाय करायचे, तर मार्क्स व्हेरीफाय करण्यासाठी ती कुठं क्लिक करेल. तर अतिशय काळजीपूर्वक तुम्ही लक्षात आल्यानंतर पाहिल्यानंतर लक्षात येईल की ई मार्कशीट नावाचं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑफ स्टेटमेंट, म्हणजे मार्कशीट जर आपल्याला व्हेरीफाय करायची असेल तर आपल्याला ई मार्कशीट नावाच्या
ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करावं लागेल. आणि हा पर्याय नंबर कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 19. रीड द फॉलोइंग नोट अँड आन्सर बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नोट या ठिकाणी बघा, तर नोट काय सांगते, बाय रीडिंग दिस नोट वी कॅन से दॅट ओम अँड आदितीज डॅडी इज. For Om and Aditi, I shall not be able to pick you up after school today. Catch the bus home. Be careful when you cross the road. Look before you leave. Remember, haste makes waste. तर म्हणजे ते काय सांगतात की ते तिला पिकअप करण्यासाठी येऊ शकत नाही. त्यांना स्वतः ते घरी येण्यासाठी विनंती करतात आणि काळजीपूर्वक चालण्याची त्यांना विनंती करतात आणि घाई न करण्याची करतात. याचा अर्थ काय तर ते खूपच कसे आहेत, तो केअरिंग आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. Question number 20. Which punctuation mark do the words in the circle correspond to? Bingo, alas, school, oh no. तर हे काय, तो सगळे एक्सक्लेमेशन मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 21. आय विल कॉल यू टुमॉरो, सी सेड. आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट स्पीच निवडायचं आहे. तर या ठिकाणी जे रिपोर्टेड स्पीच आहे ते रिपोर्टेड स्पीच आपल्याला याच्या अगोदर दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इनडायरेक्ट स्पीचच्या सगळ्या वाक्यप्रकाराचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी तुम्हाला पाहायला मिळतील. तर याचं उत्तर कोणतं असणार आहे, ऑप्शन नंबर 4. सी सेड कंजक्शन म्हणून दॅट कारण स्टेटमेंट आहे. विलचं वूड केलं, बाकी आपल्याला कोणताही बदल करावयाचा गरज नाही. टुमॉरोचं तर नेक्स्ट डे करतो, पण या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं नाही. क्वेश्चन नंबर 22. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग वेब. तर हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत. तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये सर्वात योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता तर हा मस्टंडचा, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मनोज इज गुड ॲट. मनोज इज गुड ॲट, तो कशामध्ये गुड आहेत बघा. स्लायसिंग, कटिंग और चॉपिंग फ्रूट्स, म्हणजे त्याला कापता येतात, चकत्या करतात. ही कॅन ऑल्सो प्रिपेअर टेस्टी सॅलड, त्याला सॅलडसुद्धा तयार करता येते. ही लाईक्स शिफ्टिंग ग्रेन, त्याला धान्य निवडायला, पीठ निवडायला आवडतं. इवन ही कॅन सेल पीज अँड ग्रीन ग्रॅम, त्याला वाटाण्याच्या शेंगासुद्धा काय करता येतात, म्हणजे त्यांची सालपटं काढता येतात. याचा अर्थ काय हो, बाय रिडिंग दिस वी कॅन से दॅट मनोज कॅन बिकम अ गुड सेफ, तो एक चांगला सेफ होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 24. 4 pairs are given in the following. Which pair is not the pair of opposite words? Choose the correct alternative. की या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी जी विरुद्धार्थी शब्दाची नसणारी जोडी कोणती असेल तर ॲस्टॉनिश, सरप्राईज हे दोन्ही सिनॉनिम्स आहेत या ठिकाणी. आणि क्वेश्चन नंबर लास्ट. रीड द सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड आउट डॅश ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ डॅश. आता या ठिकाणी दोन्ही बिन आहेत. तर पहिलं बिन म्हणजे तर हे आपण डस्टबिन म्हणतो त्याला, आणि दुसरं बिन अर्थातच ह्या घेवड्याच्या बिया. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.